नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन संदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे नागपूर अचलपूर रिंग रोडवरच्या एका सुंदरशा कॉलनीमध्ये बनलेल्या सुंदरशा प्रशस्त 3 BHKच्या बंगल्यामध्ये, जो की पूर्वमुखी आहे, वास्तुशास्त्रानुसार आहे आणि या पूर्ण परिसरामधला हा सुंदरसा आणि व्हॅल्यू फॉर मनी सेगमेंटमध्ये येतो. तर चला बघूया हा बंगला आणि मिळूया याची माहिती. जर आपल्याला हा बंगला आवडला किंवा विकत घ्यायचा आहे किंवा साईट व्हिजिट करायची आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. आपण स्वतंत्र येऊ शकता, बघू शकता आणि विकत सुद्धा घेऊ शकता. तर चला बघू बंगला. याचं जे एंट्रन्स आहे ते पूर्वमुखी आहे आणि सुंदरसं असं टीकूट डिझाईन मध्ये याला मेन डोअर दिसते. हा जो लिव्हिंग रूम आहे हा 10.5 बाय 16 फुटाच्या साईज मध्ये आहे. सुंदरसं असं इथे आपल्याला वॉल पॅनलिंग पाहायला मिळते आणि फॉल सेलिंग डिझाईन तर एकदमच सुंदरसं असं यावर आपल्याला पाहायला मिळते. इथे आपल्याला टीव्ही युनिट सुद्धा बनवून देण्यात आलेला आहे. चला आता जाऊया आपण या बंगल्याच्या हार्ट मध्ये म्हणजे किचन एरियामध्ये. एल शेपचं वास्तुशास्त्रानुसार ईस्ट फेसिंगचं हे आपल्याला किचन पाहायला मिळते. पूर्वमुखी सुंदरशी अशी इथे खिडकी लावून देण्यात आलेली आहे आणि खिडकी जरी असली तरी इथे आपल्याला चिमणी सुद्धा मिळते. डार्क शेड मध्ये हे आर्टिफिशियल ग्रेनाइटचं किचन काउंटर आपल्याला मॉड्युलर ओट्यामध्ये मिळते. इथे मॉड्युलर फर्निचर आपल्याला पाहायला मिळते. हेवी क्वालिटीचे टेंडम्सचा इथे वापर करण्यात आलेला आहे. गॅस शेगडी ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे भरपूर जागा मिळते. जागेची या किचन ओट्यावर कुठेच कमी होणार नाही. आपल्याला या बाजूला मिळते आपलं वेट किचन एरिया. इथे भांडे घासण्यासाठी सुंदरसं असं सिंक आहे. पाण्याचे आपल्याला पिण्याचं पाणी, धुण्याच्या पाण्याचे जगवार कंपनीचे इथे नळ लावून देण्यात आलेले आहे. एक्स्ट्रा क्रॉकरी ठेवण्यासाठी आपल्याला वॉल कॅबिनेट्स प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. इथे हायड्रोलिकचं पॅनल पाहायला मिळते. यामध्ये सुंदरसा असा लाईट सुद्धा फिट करण्यात आलेला आहे. इथे आपण आपला वॉटर प्युरिफायर ठेवू शकतो. वॉटर प्युरिफायरसाठी आपल्याला इलेक्ट्रिकलची सोय करून देण्यात आलेली आहे. सोबत हायड्रोलिक सुद्धा इथे लावून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे पॅनल आपण पाहिजे तेव्हा उघडू शकतो मेंटेनन्ससाठी. इतर वेळेला आपण त्याला बंद करून ठेवू शकतो. बिलकुल डाव्या बाजूला इथे सुद्धा सुंदरसं असं वॉल कॅबिनेट्स आपल्याला लावून देण्यात आलेलं आहे. फॉल सेलिंग सुंदरसं असं डिझाईन मध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि हा जो डायनिंगचा एरिया आहे याचं जे सिलिंग आहे ते हँगिंग लॅम्पनी सजवलेलं आहे. ग्रीनरीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात आलेला आहे. प्रशस्त असं हे आपल्याला इथे किचन कम डायनिंगची स्पेस मिळते. 8 बाय 16 फुटाच्या जागेमध्ये हे किचन कम डायनिंग आपल्याला पाहायला मिळते. बिलकुल आपल्या उजव्या हाताला इथे एक प्रसन्न आणि मनाला आकर्षक करणारं सुंदरसं असं मंदिर आपल्याला पाहायला मिळते. शँडेलियर यावर लावलेलं आहे. गणपती महाराजांचं बॅकलाईटचं डिझाईन इथे वापरण्यात आलेलं आहे. आपल्याला 2 स्टेपमध्ये मंदिर पाहायला मिळते आणि स्टोरेज कंपार्टमेंटसाठी ड्रॉवर सुद्धा दिलेले आहे. त्यामुळे कितीही मोठे सण असले आणि आपल्याला जागेची तर कमी बिलकुल या मंदिरामध्ये पडणारच नाही. तर चला आता बघूया ग्राउंड फ्लोअरचं पहिलं मास्टर बेडरूम. खरोखरच याची साईज प्रशस्त आहे. 12.5 बाय 13.5 फुटाची ही फील होते आणि मास्टर बेडरूम याच साईजमध्ये असायला पाहिजे. म्हणजे लोकांना असं वाटते की रो हाऊसेसमध्ये साईजची कमी असते, परंतु या बंगल्यामध्ये आपल्याला साईजची कमी बिलकुलही होणार नाही. सुंदरसं असं आपल्याला फॉल सिलिंग डिझाईन पाहायला मिळते. प्रकाशासाठी प्रशस्त अशी इथे विंडो लावण्यात आलेली आहे. व्हाईट ग्रेनाइट आणि व्हाईट फ्रेम ब्लॅक कॉम्बिनेशन मॉस्किटो विंडो यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि एका वॉलला वॉलपेपरने चांगल्या प्रकारे हायलाइट केलेलं आहे. जे डोअर्स आणि फ्रेम आहे ते फर्निचरमध्ये बनवलेली आहे. युरोपा कंपनीचे आपल्याला इथे हँडल्स आणि सेट्स पाहायला मिळतात. बिलकुल या बेडरूमच्या बाजूला आपल्याला पॅसेज मिळतो. जसं आता जिना आला की जिना हा जागा आपला कंझ्युम करतो, परंतु इथे तसं झालेलं नाही आहे. एका साईडला जिना जरी असला तरी दुसऱ्या साईडला आपल्याला पॅसेज मिळतो, ज्या पॅसेजमधून आपण जाऊ शकतो आपल्या बॅकयार्डमध्ये. इथे सेपरेटचा असा आपल्याला वॉश एरिया, युटिलिटी एरिया मिळतो. कपडे सुकवणे, भांडे घासणे त्यासाठी आपल्याला प्लंबिंगचे व इलेक्ट्रिकलचे पॉईंट्स सुद्धा इथे लावून देण्यात आलेले आहे. बिलकुल या जिन्याच्या खाली जी जागा होती त्या जागेला आपल्याला वॉल कॅबिनेट्स प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामुळे इथे आपल्याला स्पेसची कमी बिलकुल पडत नाही. यामध्ये आपण भरपूर सारं आपलं जे सामान आहे ते ठेवू शकतो. तर चला आता जाऊया या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअर पहिल्या मजल्यावरती.
सुंदरसं असं इथे ब्लॅक ग्रेनाइटचं रायझर आणि टेट सुद्धा बनवलेलं आहे. याच्यामध्ये पैशाची कुठेही कमी आणि कॉम्प्रोमाइज कोणत्याही क्वालिटी सोबत आपल्याला दिसत नाही. स्टेनलेस स्टीलचं रेलिंग आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट फ्लोअरच्या या लॉबीवर गेल्याबरोबर जिन्यावर सेफ्टीसाठी आपल्याला स्टेनलेस स्टील रेलिंग मिळते आणि या बाल्कनीमध्ये आपल्याला ग्लास रेलिंग पाहायला मिळते. सुंदरसं असं इथे ग्रीनरी आपण लावलेली आहे. हँगिंग लॅम्प्स शँडेलियरचा वापर केलेला आहे, त्यामुळे या जागेला आपण चांगल्या प्रकारे आकर्षक बनवलेलं आहे. इथे उजेड आणि हवेची कमतरता कधीही भासत नाही. इथून आपण आपल्या डायनिंग एरियाला बघू शकतो. हे लाईट्स आणि हे ग्रीनरी आपल्या मनाला एकदम शांत करून टाकते. सुंदरसं असं हे पाम ट्री, याच्या बाजूला असलेलं आपलं जिना आणि या जिन्यावर सजवलेलं सुंदरसं हे वॉल पॅनल आणि बिलकुल त्यावरती असलेलं अमेझिंग हे फॉल सिलिंग आणि याच्या खाली जी विंडो आहे त्याला सुद्धा ग्रेनाइटची चारी बाजूला फ्रेम आहे, मनाला शांत करून टाकते. तर चला आता बघूया फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम. एकदम स्पेशियस फील होते. 12.5 बाय 13.5च्या साईज मध्ये ही आपल्याला फील होते. सिलिंगला सुंदरसं असं फॉल सिलिंगचं डिझाईन दिलेलं आहे. उजव्या हातावर जी वॉल आहे त्याला वॉलपेपरने चांगल्या प्रकारे हायलाइट केलेलं आहे. विंडोची साईज ही प्रशस्त आहे. 5 फूट बाय 5 फुटाची ही साईज आहे, त्यामुळे उजेड आणि प्रकाश आपल्या घरात कधीही आपल्याला कमतरता त्याची वाटणार नाही. ग्रेनाइटच्या चारी बाजूला फ्रेम दिलेला आहे. व्हाईट ॲल्युमिनियम फ्रेम मध्ये ब्लॅक ग्लास आणि मॉस्किटो नेट वाली ही आपल्याला विंडो इथे इन्स्टॉल करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश फील होते. आणि याच बेडरूमला लागून आहे अटॅच टॉयलेट. आपण बघू शकता की एंट्री केल्याबरोबर इथे आपल्याला हात धुण्यासाठी बेसिन मिळतं, जे की ग्रेनाइटच्या टॉपवर बसवलेलं आहे. याच्यामध्ये जगवार कंपनीची प्लंबिंग ॲसेसरीजचा यूज केलेला आहे. इथे ड्राय एरिया, जसं हॉटेलमध्ये आपण बघतो की ड्राय एरिया वेट एरिया सेपरेट असतो, हा आपला पूर्ण ड्राय एरिया आहे. इथे वॉल माउंटचं कमोड लावलेलं आहे आणि हा आहे आपला वेट एरिया. या वेट एरियामध्ये सुद्धा जगवार कंपनीचं डायव्हर्टर लावलेलं आहे, स्पाउट आहे आणि जे शॉवर आहे ते अमेझिंग पद्धतीने बिलकुल या फॉल सिलिंगमध्ये फिट करण्यात आलेलं आहे. आणि बऱ्याच बंगल्यामध्ये याची कमतरता भासते जे इथे आपल्याला मिळते. तर इथे आपण आपलं साबण, शॅम्पू, कंगवे, तेल सगळं ठेवू शकतो. म्हणजे स्टोरेज डिपार्टमेंट आपलं इथे फुल आहे. त्यानंतर या वॉलला आपल्याला इलेक्ट्रिकल पॉइंट दिसते. गिझर लावण्यासाठी इथे आपल्याला गिझरचं प्लंबिंगचं फिटिंगचं सुद्धा सोय करून देण्यात आलेली आहे. असं हे या बंगल्याचं प्रशस्त मास्टर बेडरूम आणि त्यामध्ये असलेलं मास्टर अटॅच. तर चला आता जाऊया या बंगल्याच्या थर्ड मास्टर बेडरूम मध्ये. तर हे आहे या बंगल्याचं प्रशस्त असं थर्ड मास्टर बेडरूम, जे 10.5 बाय 14 फुटाच्या साईज मध्ये आहे आणि हवेसाठी प्रशस्त इथे फ्रंट साईडला ग्लास डोअर मिळतो, ज्याच्यामध्ये सेफ्टीसाठी हे पूर्ण स्टील मटेरियलची फ्रेम आहे. याच्यामध्ये ग्लास आहे. हे युरोपियन टाईपचं आपल्याला ग्लास कम विंडो डोअर मिळतो. सुंदरचं असं फॉल सिलिंग आपल्याला या मास्टर बेडरूम मध्ये पाहायला मिळते. बाहेरचा जो व्ह्यू आहे तो एकदम नेचर फ्रेंडली आहे. कितीही तुम्ही थकून जरी आले तरी हा बंगला तुम्हाला एकदम रिलॅक्स करून टाकतो. इथे बाल्कनीमध्ये सुद्धा सुंदरचं असं फॉल सिलिंग PVC पॅनल मध्ये करून देण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा ग्रीनरीचा वापर केलेला आहे. डेकोरचे आउटडोअरचे लॅम्प इथे लावलेले आहे आणि अँटी स्कीडवाल्या ज्या बाल्कनीतल्या टाईल्स आहेत त्यांनी ते एकदम आपल्याला अँटिक आणि मेडिटेरियन लुक या बंगल्याला पाहायला मिळते. आणि या प्रशस्त बंगल्याच्या या बेडरूम मध्ये आपल्याला एका वॉलला एकदम टॉप क्वालिटीचं वॉलपेपर सुद्धा लावून दिलेलं आहे. म्हणजे इथे जर बेड इन्स्टॉल केला तर एकदम सुंदरशी अशी ही आपली मास्टर बेडरूम बनणार. याला अटॅच आहे टॉयलेट. या टॉयलेटमध्ये सुद्धा आपल्याला वेट एरिया सेपरेट मिळतो. आपण बघू शकता की आपण जिथे उभे आहे तो आहे वेट एरिया. जगवार कंपनीचं इथं डायव्हर्टर लागलेला आहे, स्पाउट आहे आणि बिलकुल आपल्या डोक्याच्या वर सिलिंगला मोठ्या साईजचं इथे शॉवर सुद्धा दिलेला आहे. 2 बाय 4 ची ही साईज आहे टाईल्सची आणि याच्यामध्ये वॉटर प्रूफिंगचं ग्रुप सुद्धा भरलेला आहे. हा आहे वॉल माउंटचा कमोड. इथे आपल्याला मेट्रो फुल कॉक दिसते, जेट आहे, नळ आहे आणि हा ड्राय एरिया आहे. या ड्राय एरियाला वेट एरियापासून पूर्णपणे सेपरेट केलेला आहे. हात धुण्यासाठी ग्रेनाइटचा टॉप असलेलं बेसिन आपल्याला पाहायला मिळते.
आता जाऊया आपण आपल्या या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरवर असलेल्या मोठ्या बाल्कनी एरियामध्ये. आपल्याला जर रूफटॉप गार्डन बनवायचं असेल त्यासाठी एकदम आदर्श अशी ही आपल्याला स्पेस मिळते. इथे पावसापासून वाचवण्यासाठी आपल्याला पूर्ण स्लॅब एरियाने हे कव्हर केलेलं आहे. सुंदरसं PVC पॅनलिंग दिलेलं आहे. या वॉलला एकदम ग्रीनरी इफेक्ट देण्यासाठी आपण लॉन, त्यानंतर वूड पॅनलिंग आणि वॉल लॅम्पचा यूज केलेला आहे. आणि आपल्याला टेरेसला जाण्यासाठी इथून एक स्टीलचा जिना सुद्धा मिळतो. या जिन्यावरून आपण जाऊ शकतो आपल्या या बंगल्याच्या टेरेसवर. आणि सेफ्टीसाठी चांगल्या प्रकारचं हँड इथे रेल सुद्धा यूज केलेला आहे. अशा प्रकारचा हा बंगला आहे. फॅमिली, कसा वाटला हा होम टूर, कसा वाटला हा बंगला आणि कसा वाटला हा व्हिडिओ? जर आपल्याला नागपूर अचलपूर रिंग रोडवरच्या एका प्रशस्त सुंदर बंगल्याचं मालक व्हायचं असेल, ज्यामध्ये आपल्या फॅमिलीच्या सगळ्या गरजा आपण पूर्ण करू शकतो, तर हा बंगला आपल्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे. तर मग आता वेळ कशाची बघता, जर आपल्याला या बंगल्याची साईट व्हिजिट करायची आहे, बंगला विकत घ्यायचा आहे, तर आपण या डिस्क्रिप्शनमधल्या ॲड्रेसवर बघून येऊ शकता, व्हिजिट करू शकता. माझा नंबर सुद्धा मी या व्हिडिओच्या खाली देत आहे. जर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा मला काही विचारायचं असेल तर आपण कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी इंजिनियर पवन फंदे आपलं मनपूर्वक धन्यवाद करतो. आम्ही अशाच प्रकारचे कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टीची माहिती देणारे व्हिडिओ दररोज बनवत असतो. त्यामुळे आपल्याला मी विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.